तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी आज तुमच्यासाठी कंबाईन गट व मुख्य परीक्षा जो या आता रविवारी झालेला पेपर आहे, म्हणजे रविवार म्हणजे दिनांक 28/6/2025ला हा पेपर झालेला होता. तर या पेपरमधील बुद्धिमत्तेवर विचारलेले 10 प्रश्न मी तुम्हाला आज चांगल्या प्रकारे समजवून सोडवून दाखवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. तुम्हाला खरंच या व्हिडिओचा खूप फायदा होणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघणे आवश्यक आहे. आणि तुम्हाला काही डाउट्स असले तर तुम्ही कमेंटमध्ये डाउट्स विचारू शकता किंवा आणखी काही असेल अडचणी, तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा, कोणते विषय कोणता टॉपिक तुम्हाला कठीण जातो गणिताचा, त्याविषयीचं सगळं काही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे. तर बघा जास्त न बोलता आपण आज आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. तर बघा पहिला प्रश्न आहे, चौरस फुटबॉल खेळाडूंचे प्रतिनिधित्व करतो. हा चौरस जो आहे, हा फुटबॉल खेळाडूंसाठी आहे. हा कोणासाठी आहे? फुटबॉल खेळाडूंसाठी. त्याच्यानंतर काय म्हटलं त्यांनी? त्रिकोण क्रिकेट. हा त्रिकोण कोणाच्यासाठी आहे? क्रिकेटसाठी आहे. ठीक आहे. आणि वर्तुळ कबड्डी. वर्तुळ हा जो आहे कबड्डीसाठी आहे. ठीक आहे. आलं लक्षात? एवढं आलं का लक्षात? कबड्डीसाठी कोणता आहे? वर्तुळ आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे? कबड्डी व क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळणारे, परंतु फुटबॉल न खेळणारे खेळाडू. कबड्डी आणि क्रिकेट खेळणारे पण फुटबॉल न खेळणारे. आता हा फुटबॉल न खेळणारे म्हटलं तर हा फुटबॉलचा पूर्ण भाग सोडून द्यायचा. आता कबड्डी आणि क्रिकेट म्हणजे हा वर्तुळ, कबड्डी म्हणजे काय? वर्तुळ, आणि क्रिकेट म्हणजे काय? त्रिकोण. याच्यामधलं कोणती संख्या राहिली? फक्त 7. तर इथे 7 येईल. आणि फक्त क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचे गुणोत्तर. फक्त क्रिकेट खेळणारे किती आहेत? 14. आता हे जे 14 आहे ते चौरसमध्ये येत नाही आणि वर्तुळातही नाही येत. फक्त त्रिकोणामध्ये आहे ते. म्हणून ते फक्त काय खेळणारे आहे? क्रिकेट खेळणारे आहेत. म्हणून 7/14 असं याचं गुणोत्तर मिळेल. आता 7 1 7, 7 2 14. एकाच 2 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या गणिताचं उत्तर होतं. ठीक आहे. चला दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आपण. आता इथे लक्षात घ्या, इथे आपल्याला संख्या दिलेल्या आहेत 7, 9, 3, 5 आणि इकडे दिलेला आहे 108, इकडे दिलेला आहे 18, इकडे दिलेला आहे 60, इकडे दिलेला आहे 36. तर बघा या 9 आणि 108 मधलं रिलेशन बघायचं, 7 आणि 84 मधलं बघायचं, 5 आणि 60 मधलं बघायचं, 3 आणि 36 मधलं बघायचं. तर 3 ला 12 ने गुणलं तर 36 येते, बरोबर आहे. याला 9 ला 12 ने गुणलं तर काय येते? 108 येते. 7 ला 12 ने गुणलं तर 100 म्हणजे 84 येते आणि 5 ला 12 ने गुणलं तर 60 येते. म्हणजे इथे काय असायला पाहिजे? क्वेश्चन मार्क जो आहे मध्ये, त्याच्या जागी काय असायला पाहिजे? 12. तेव्हाच आपलं उत्तर बरोबर येईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे या गणिताचं उत्तर होतं. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. आता या ठिकाणी एक श्रेणी दिलेली आहे आपल्याला. ही श्रेणी आपल्याला पूर्ण करायची आहे. तर बघा इथे 37, 37, 37 सगळ्या ठिकाणी सारखे आहे. 37, 37, 37 इथे समोर पण 37 येईल. म्हणजे शेवटचा अंक आला 37. आता इथे बघा सेकंड याच्यावर सेकंड, फोर्थ असं बघूया आपण. हा सेकंड आहे, हा फोर्थ आहे, त्याच्यानंतर हा आहे आणि हा शेवट. तर बघा इथे काय 36, 34, 32 नंतर काय येईल? 30. बरोबर आहे. 30 आणि 37 ज्या ऑप्शनमध्ये असेल ते ऑप्शन बरोबर आहे. आलं लक्षात? तर बघा इथे 37, 37 इक्वल होते म्हणून शेवटच्या पदी कोणतं आलं? 37 आलं. मग इथे काय 36, 34, 32 असं होतं म्हणून शेवट म्हणजे त्याच्या अगोदरचं पद कोणतं आलं? 30 आलं. चला आलं लक्षात? चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. इथे बघा 100 आणि 81 असं दिलेलं आहे. 100, 81, 64, 51 क्वेश्चन मार्क आणि 33. तर बघा 100 आणि 81 मधला फरक किती आहे? 19. त्याच्यानंतर 81 आणि 64 मधला फरक किती आहे? 17. आणि 64 आणि 51 मधला फरक किती आहे? 13. 13 आणि नंतरची संख्या दिलेली नाही आहे. तर बघा या 3 मध्ये काय दिसत आहे तुम्हाला? या तिन्ही कशा आहे? कशा आहे? मूळ संख्या आहेत. कशा संख्या आहेत? मूळ संख्या आहेत. तर याच्या अगोदरची मूळ संख्या कोणती होईल? 11. 13च्या अगोदरची मूळ संख्या किती होईल? 11. बरोबर आहे. 11च होईल ना? 13च्या अगोदरची 11. तर या 51 मधून जर 11 वजा केले आपण, 51 मधून 11 वजा केले तर इथे किती येईल? या क्वेश्चन मार्कच्या जागी 40 येईल. आणि पुन्हा आता याच्या नंतरची मूळ संख्या कोणती आहे? 9 तर होणार नाही. 9 ला 3 चा भाग जातो, त्याच्यामुळे 9 होणार नाही. त्याच्यामुळे मूळ संख्या कोणती येईल? 7. तर 40 मधून जर आपण 7 वजा केले तर 33 येते. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. हे मूळ संख्येच्या याच्याने जे आपण काढलेलं आहे ते बरोबर आहे. म्हणजे इथे या क्वेश्चन मार्कच्या जागी 40 येईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. आता इथे प्रोफेशनल्स
आता प्रोफेशन म्हणजे काय? लॉयर, जज, टीचर वगैरे वगैरे जे आहे हे सगळे प्रोफेशन आहे. आता या प्रोफेशनमध्ये एक लॉयर असू शकतो, जज पण असू शकतो. तर हा लॉयर पकडला आपण, हा जज पकडला आणि हे प्रोफेशनल्स पकडले, तर ऑप्शन क्रमांक 1 हे या गणिताचं उत्तर होते. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. पुढचं उदाहरण कोणतं आहे? हे आहे. तर बघा या ठिकाणी बघा 27 पदे दिलेली आहे. किती पदे दिलेली आहे? 27 पदे. तर बघा किती पदानंतर ते रिपीट तसंच्या तसं होते ते बघायचं. हे इथपर्यंत जर घेतलं आपण म्हणजे या 4 पर्यंत इथपर्यंत ठीक आहे. तर इथपर्यंत जर घेतलं किती पद आहे? 1, 2, 3, 4, 5. 5 पद आहे. त्याच्यानंतर पुन्हा तसेच रिपीट होतात का बघा. पुन्हा तसेच रिपीट होत आहे या इथपर्यंत बरोबर आहे. इथपर्यंत आहे ना. पुन्हा तसेच रिपीट होत आहे. म्हणजे असे किती पद आहेत? 27 पद आहेत. टोटल पद किती आहेत? 27. तर हे किती पद आहेत? 1, 2, 3, 4, 5. 5 पद आहेत. 5-5 पदाच्या 5 ग्रुप केले तर 25 होतात. 25 पद मिळाले. त्याच्यानंतर मग कोणतं पद येईल? कोणतं पद येईल? 5 ग्रुप केले तर 25 पद मिळाली. त्याच्यानंतर कोणतं पद येईल? 3 आणि 5 म्हणजे 27 पद होईल. बरोबर आहे. बरोबर आहे. आलं का लक्षात? असे 5 पद. तर या एका पदाचे उत्तर काढूया आपण. म्हणजे 3 आणि 5 आणि अधिक 2 हे अधिकची बेरीज करायची. बघा 3 आणि 5 8 झाले. 8 आणि 2 10 झाले. आणि वजाची बेरीज करायची. वजा म्हणजे 6 आणि 4 10 झाले. 10 - 10 म्हणजे 0. तर प्रत्येक 5 पदांचं उत्तर 0 येतं. म्हणजे 25 पदांचं उत्तर किती येईल? 0. मग हे 26 आणि 27 जे पद आहे यांची बेरीज किती होईल? 3 आणि 5 8. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे 8 जे उत्तर आलेलं आहे ते ऑप्शन क्रमांक 2 मुळे आलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. एका मुलीने एका मुलाची ओळख तिच्या काकांच्या वडिलांच्या मुलीचा मुलगा. आता काका, हा काका झाला ठीक आहे. याचे वडील ठीक आहे. काकांचे वडील ठीक आहे. काकांच्या वडिलांच्या मुलीचा यांची मुलगी आहे. यांची मुलगी आहे. यांच्या मुलगीचा मुलगा, याचा मुलगा, मुलीचा मुलगा ठीक आहे. मुलगीचा मुलगा ठीक आहे. आणि ही इथे ही मुलगी आहे ठीक आहे. मुलगी ठीक आहे. तर काय होईल आता बघा. त्या एका मुलीने एका मुलाची ओळख देताना काकांच्या वडिलांचा मुलीचा मुलगा अशी दिली. तर या दोघांमधलं रिलेशन विचारलंय. आता हे दोघं कोण होतील? सांगा, सांगा, सांगा. इथे बहीण भाऊ होतील. भाऊ होईल ना हा? आलं लक्षात? म्हणजे हा हिचा भाऊ आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. तर बघा सचिन उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. हा बघा उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. आणि तो सरळ 10 किलोमीटर जातो. हे 10 किलोमीटर सरळ जातो समोर. हा उत्तरेकडे तोंड करून. त्याच्यानंतर उजवीकडे वळतो. उत्तरेकडून उजवीकडे वळतो. इकडे वळला. त्याच्यानंतर 4 किलोमीटर जातो. इकडे 4 किलोमीटर जातो. परत काय करतो तो? उजवीकडे वळतो. परत उजवीकडे वळला आणि इकडे 15 किलोमीटर आला. ठीक आहे. 15 किलोमीटर आला इकडे. उजवीकडे वळून 15 किलोमीटर आला. आणि शेवटी उजवीकडे वळून 16 किलोमीटर गेला. इकडे वळून 16 किलोमीटर गेला. ठीक आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे? आता तो मूळच्या स्थानापासून किती मीटर अंतरावर आहे? तर बघा हे 10 मीटर गेला. बरोबर आहे. 10 मीटर गेला. आणि हे येताना किती आला असा? खाली येताना आला 15 मीटर. तर हे अंतर किती आहे? इथून इथपर्यंतचं जे अंतर आहे ते आहे 5 किलोमीटर. ठीक आहे. 5 किलोमीटर हे अंतर आहे. आणि हे किती आहे? 4 आहे. 4 आणि हे 16 आहे. 16 मध्ये इथं 12 आहे. 12 आणि 5 आहे. हे 12 आहे, हे 5 आहे. तर हा याच्यामधलं अंतर काढायचं आहे. बघा आता हा आपल्याला असा काटकोन त्रिकोण मिळाला. याच्यातली एक बाजू 5 आहे, दुसरी बाजू 12 आहे. तर तिसरी बाजू किती होईल? तिसरी बाजू काढायची असेल तर इथं पायथागोरसचं प्रमेय लावावं लागते. पायथागोरसचं प्रमेय लावलं तर या 5 आणि 12चा वर्ग म्हणजे किती होईल? 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25 म्हणजे 169 होईल. या 169ला स्क्वेअर रूटमध्ये टाकलं तर आपलं उत्तर येईल 13 पायथागोरसच्या प्रमेयाने. तर अशा प्रकारे 13 किलोमीटर हे या गणिताचं उत्तर होतं. आलं का लक्षात तुम्हाला? चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. तर बघा हे शेवटचं उदाहरण आहे. बुद्धिमत्तेवर विचारलेलं शेवटचं उदाहरण आहे या पेपरमध्ये. गट ब कंबाईन गट ब 2025. तर याच्यामध्ये लक्षात घ्या मीटर, यार्ड, मैल हे सगळे जे आहे तिन्ही हे कशाचे आहे? हे कशासाठी यूज करतात? लांबी मोजण्यासाठी यूज करतात. लांबी मोजण्यासाठी
आपण म्हणतो ना किती मैल गेला, तर 1 किलोमीटर गेला, 2 किलोमीटर गेला, तर ते लांबी मोजली त्यांनी. यार्ड पण कसा असतो, यार्ड पण लांबी मोजतो, मीटर पण लांबी मोजते. परंतु हा जो एकर आहे, एकर काय मोजतो? काय मोजतो? एरिया मोजतो. हा काय मोजतो? एरिया मोजतो. हा काय मोजतो? लेंथ मोजतो. लांबी म्हणजे लेंथ. हा काय मोजतो? एरिया मोजतो. एकर. एकर म्हणजे स्क्वेअर मीटरमध्ये असतो. बरोबर आहे? स्क्वेअर मीटर वगैरे मध्ये असतो. हे कशामध्ये असतात? फक्त मीटर, यार्ड किंवा मैल हे लांबीचे एकक आहे. हे एरियाचे एकक आहे. एरिया म्हणजे एरियाला काय म्हणू आपण? स्क्वेअर मीटर वगैरे एरिया म्हणजे क्षेत्रफळ. क्षेत्रफळ मोजतो. एकर एकर हा जो आहे तो क्षेत्रफळ मोजण्यासाठी यूज होतो आणि हे तिन्ही जे आहे ते लांबी मोजण्यासाठी यूज होतात. म्हणून एकर हे याचं उत्तर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 इथे बरोबर आहे. तर बघा अशा प्रकारे एकूण 10 प्रश्न आपण एकदम सहज सोप्या भाषेमध्ये शिकलेलो आहोत. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि याचा दुसरा भाग म्हणजे गणिताचा भाग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये 1-2 दिवसात टाकणार आहे. तर तो पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, अशी इच्छा व्यक्त करतो आणि इथेच हा व्हिडिओ संपवतो. थँक यू.